हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमधील छेडानगर जवळील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं। अग्निशमन दलाच्या पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल। घाटकोपरमधील होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी 100 जण अडकले तर 35 जखमी नागरिकांना राजवाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी एनडीआरएफला केलं पाचारण। घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात, महानगरपालिकेची माहिती। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर। कालच महानगरपालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती। किरीट सुमय्या यांची माहिती। वडाळ्यामधील श्रीजी टॉवर जवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं। होर्डिंग खाली काही माणसं दबली गेल्याची शक्यता। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला। मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सीएसएमटी, दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी। मुंबईसह उपनगरातही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कल्याण, डोंबिवलीसह ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबईत पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मुंबईमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मुंबईकरांना काळजी घेण्याच्या हवामान विभागाच्या सूचना। खराब हवामानाचा अमित शहांना फटका। वाराणसीला जाण्यासाठी वसईतून होणारं हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द। अमित शहा मुंबई विमानतळावरून वाराणसीला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं। सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही। कल्याण डोंबिवलीमधील उद्धव ठाकरेंची सभा रद्द। कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ठाकरेंची सभा रद्द। 5 वाजेपर्यंत देशामध्ये 62.31%, तर राज्यामध्ये 52.49% मतदान। राज्यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक 58.21% मतदानाचा आकडा। मतदानापूर्वीच बोटाला शाई लावत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा निलेश लंकेंचा आरोप। प्रत्येक मतासाठी 500 रुपये घेतल्याचाही लंकेंचा आरोप। पुण्यामध्ये पाटील इस्टेट परिसरामध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते भिडले। पैसे वाटल्याच्या आरोपावरून गोंधळ झाल्याची माहिती। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून तक्रार दाखल। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद पडणं संशयास्पद। संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी। शरद पवारांना माहिती आहे बारामतीमध्ये तुतारीचा पराभव झालाय। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ फक्त मूर्खपणा, अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांनी भरलेल्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचं वाटप। कुणाला पैसे दिले याचे व्हिडिओ उद्या समोर आणणार, राऊतांचा इशारा। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न। पैशाने निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। मतदान केंद्रामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेल्या मतदान स्लीप आढळल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे संतप्त। कोपरगाव तालुक्यामधील पोहेगाव मतदान केंद्रावरील प्रकार। अहमदनगर लोकसभेमध्ये रुग्णवाहिका टँकरमधून पैसे वाटप, रोहित पवारांचा आरोप। पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेले पैसे आणि एका पाकिटाचाही व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। 2019 मध्ये बारामती अॅग्रोचे लोक पैसे वाटत होते। दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःकडे पाहावं, सुजय विखेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। सध्या महाभारतासारखी अवस्था, एकीकडे पांडवांची तर दुसरीकडे कौरवांची सेना आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।